तर जळगावच्या चोपडा तालुक्यातील वर्डी या ठिकाणी अर्थसंकल्पात शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा उल्लेख नसल्यानं संतप्त शेतकऱ्यांनी महायुती सरकारच्या जाहीरनाम्याचीच होळी केली आहे। अर्थसंकल्पामध्ये महायुतीच्या जाहीरनाम्याप्रमाणे कर्जमाफीचा उल्लेख न केल्यानं शेतकरी नाराज झाले। त्यांनी सरकारच्या धोरणाविरोधात संताप व्यक्त केला। आज जाहीरनाम्याची होळी देखील त्यांनी केली। तर कर्जमाफी न झाल्यामुळे संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी महायुतीच्या जाहीरनाम्याचीच होळी केली। जनतेने त्या आश्वासनाला भुलून महायुतीचं सरकार या राज्यामध्ये आणलं व महायुती सरकारने जाहीरनाम्यामध्ये 10 ठळक मुद्दे दिले होते। त्याच्यात पहिला मुद्दा होता शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी देऊन MSP वर 20% आम्ही सबसिडी देऊ, तसेच राज्यातील लाडक्या बहिणींना 1500 रुपयावरून 2100 रुपये आम्ही दरमहा देऊ। याप्रमाणे 10 ठळक मुद्दे त्यांनी दिले होते। त्याच्यापैकी आता 4 दिवसापूर्वी जो अर्थसंकल्प सादर केला गेला त्याच्यात 10 मुद्द्यांवर चर्चा न होता वेगळ्याच मुद्द्यावर चर्चा होऊन तो अर्थसंकल्प सादर केला गेला व 10 मुद्द्यांपैकी एकही मुद्दा हा शाश्वत महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी सार्थक ठरलेला नाही आहे। या लबाड सरकारची लबाडी उघडकीस आणण्यासाठी आज होळीच्या निमित्ताने आम्ही त्यांच्या जाहीरनाम्याची होळी करत आहोत।